नमस्कार मित्रांनो, जॉब अपडेट्स फॉर ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण काही दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालय चंद्रपूर यांनी एक मागे प्रसिद्ध केलेली सूचना होती. त्या संदर्भात क्रियाशीलता व चापल्यता चाचणी होणार होती, म्हणजे स्वच्छता चाचणी होणार होती. तर ती झालेली आहे 4 आणि 5 तारखेला. त्यांची फायनल इंटरव्ह्यू करता एक लिस्ट जाहीर झालेली आहे. तर बघा मित्रांनो, सिलेक्ट 4 आणि वेटिंगसाठी 1 अशा टोटल 5 पदांकरिता ही जाहिरात आहे. तर यामध्ये एकूण 18 विद्यार्थी परीक्षार्थी प्रोव्हिजनली इलिजिबल झालेले आहेत इंटरव्ह्यूसाठी. तर यामध्ये 18 कॅन्डिडेटची नावं आहेत. ही आज 6 ऑगस्ट 2025 या तारखेला प्रसिद्ध झालेली आहे. तर पुन्हा एकदा ही यादी बघून घ्या. इथे 1 ते 18 पर्यंत असे कॅन्डिडेटचे नावं दिलेले आहेत. आपलं नाव बघून घ्या यामध्ये. तर इंटरव्ह्यूच्या संदर्भात म्हणजे मुलाखतीच्या संदर्भात काही आपण नोटीसमधला भाग वाचणार आहोत, म्हणजे लक्षात घेणार आहोत. मुलाखतीला येताना सर्व संबंधित मूळ प्रमाणपत्र व त्यांची साक्षांकित प्रतीसह खालील वेळापत्रकाप्रमाणे जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे उपस्थित राहावे. तर तुम्हाला किमान अर्धा तास तरी उपस्थित राहायचं आहे. ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, मतदान कार्ड यापैकी एक मूळ दस्तऐवज तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. तर बघा मुलाखतीचे वेळापत्रक. तर मुलाखत कधी होणार आहे बघून घ्या. इथं मी निळ्या रंगामध्ये हायलाइट केलेलं आहे. 13 ऑगस्ट 2025 सकाळी 8:30 ते 9:30 वाजेपर्यंत व त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत. तर बघा हा तुमचा मुलाखतीचा टाइम दिलेला आहे, म्हणजे वेळ दिलेली आहे. तुम्हाला 13 तारखेला 8:30 ते 9:30 या दरम्यान तुमचा दस्तऐवज तपासणी होईल. त्यानंतर मग मुलाखतीला सुरुवात होईल. तर बघा तुम्हाला आता मुलाखतीसाठी छायांकित प्रती आणि मूळ प्रती ह्या सोबत घ्यायच्या आहेत आणि छायांकित प्रतीवर सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. पहिले तुम्हाला ही आता 1 2 3 असा सिक्वेन्स दिलेला आहे. तर यानुसार तुम्हाला तुमचे कागदपत्र पूर्ण जोडायचे आहेत. तर बघा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा SSC बोर्ड प्रमाणपत्र यापैकी एक तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 1 नंबरला जोडायचा आहे. त्याच्या पाठोपाठ म्हटलं तर खालील असे 2 नंबरचा डॉक्युमेंट येतील, 7वी 10वी 12वी. तर यामध्ये गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्हीही लागणार आहे मित्रांनो. बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो, कोणी सनद म्हणतं. तर हे 10वी 12वीचे लागणार आहेत. 7वी जे काय तुम्ही अर्ज करताना ज्यामध्ये जी क्वालिफिकेशन तुम्ही टाकलेलं आहे ते पूर्ण डिग्री प्रमाणपत्र असेल किंवा जे कुठले प्रमाणपत्र असतील ते पूर्ण तुम्हाला लागणार आहेत. तुम्ही जर मिळवले नसतील तर मिळवून घ्या. तर हे शैक्षणिक प्रमाणपत्र जोडल्याच्या नंतर जोडायचे कसे, तर 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी, मग ग्रॅज्युएशनचे, मग पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काय आहेत ते याप्रमाणे जोडायचे आहेत. तर नेक्स्ट आहे बघा, शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू, कामकाजा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पूर्वानुभव, त्या संबंधीचा दाखला. तर हे पूर्वानुभवाचा तुम्हाला दाखला संबंधित जोडायचा आहे. त्याच्या मागे झेरॉक्स प्रत लावून आणि एक झेरॉक्स प्रतचा बंच आणि एक मूळ कागदपत्रांचा बंच, असा 2 बंच तुम्हाला बनवायचे आहेत. तर तुम्ही जास्त बंच नेले झेरॉक्सचे सेल्फ अटेस्टेड करून तर चांगलं आहे. 4 नंबरचा डॉक्युमेंट आहे प्रतिष्ठित व्यक्तींचे दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. तुम्हाला अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्या व्यक्तीकडून तुम्हाला ही प्रमाणपत्र घ्यायची आहेत. तर याचा फॉर्मॅट तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेला होता. तर त्यावर त्यांचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, पिनकोड वगैरे पूर्ण माहिती भरलेली असावी याची काळजी घ्या. जर लग्न झालेला कोणी उमेदवार असेल तर त्याच्यासाठी लहान कुटुंबाचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र आहे, सेल्फ डिक्लेरेशन, त्याचाही नमुना दिलेला आहे. जातीचं प्रमाणपत्र आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 7 नंबरचा आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर आहे 8 नंबर, सेवा योजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास तर तो नोंदणी प्रमाणपत्राची तुम्हाला प्रत द्यायची आहे, झेरॉक्स प्रत सेल्फ अटेस्टेड करून. त्यानंतर आहे कुठल्या एखाद्या कार्यालयात तुम्ही जर कर्मचारी असाल तर तिथलं तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे, तर ते ना हरकत प्रमाणपत्र. त्यानंतर विवाहित महिलांसाठी राजपत्र किंवा मग विवाह प्रमाणपत्राची प्रत. 11 नंबरचा आहे बघा, तुम्ही अर्जात काही नमूद केलं असेल तर ती माहिती संदर्भात दस्तऐवज. त्याचप्रमाणे बघा, न्यायालय प्रशासनाने मागणी केलेल्या इतर कोणत्याही दस्तऐवज सादर करणे अनिवार्य आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, मतदान कार्ड
यापैकी एक झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स लावायची आहे. आणि 14वं बघा, शैक्षणिक पात्रतेचे किंवा इतर दस्तऐवज जोडले असल्यास मुलाखती करता येताना त्या सर्व दस्तऐवजांची साक्षांकित प्रत व मूळ प्रत सोबत आणावे. अशा प्रकारे बघा 1 ते 14 याप्रमाणे तुम्हाला सर्व डॉक्युमेंटचे 2 बंच तयार करायचे आहेत. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर मुलाखती संदर्भातचा एक व्हिडिओ आहे, तर तोही बघून घ्या. तसेच आपलं एक टेलिग्रामचं चॅनल आहे, तेही जॉईन करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि जर कोणी यापैकी लिस्टपैकी असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, ज्या अर्थी त्यांना इंटरव्ह्यू संदर्भात माहिती मिळेल. थँक्यू.